राजांच्या कपाळी कुंकुम तिलक भरला. थरथरत्या हातांनी त्यांच्या मुद्रेभोवती तबकातील ज्योती फिरवल्या. सईबाईंना पाहताना राजांना जाणवून गेले की शंभूबाळांनी चांगले अंग धरले आहे. तेवढेच सईबाईंनी आपले अंग टाकले आहे. बाळराजांचं उष्टावणं होणं आहे. फलटणला दादासाहेबांना आवतन सईबाईचे बोल अर्धवटच राहिले. ते होईल. तुम्ही आता प्रतापगडे जाण्याची तयारी ठेवा. तिथली हवा तुम्हास मानवेल. राजांनी मनाच्या खोल कप्प्यातील सर बाहेर काढला. सईबाई एकदम गंभीर झाल्या. त्यांचे डोळे भरून आले गद झाले. हातातील निरंजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नये म्हणून वळून त्यांनी वाकून देवाऱ्यासमोर चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले. राजांनी त्यांची कातरता हेरली. न राहून ते भावल्या आवाजात म्हणाले, सई, दिल टाकू नका. आणि आमच्यावरही हात फिरवणाऱ्या त्या तबकातील शब्दांनी सईबाईंचा पान फुटला. घशातून हमसून येणारे हुंदके रोधण्याचा पराकुष्टाचा प्रयत्न करूनही ते थांबत नव्हते. विचित्र लाटलेल्या शब्दात त्या बोलल्या, आमचा भरोसा नाही. त्या बोलांनी राजे सुन्न झाले. त्यांना काही बोलवत नव्हते. जीवनातील काही सत्ये अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे असते. येतो आम्ही म्हणत राजे वळले. चारही मुले खेळत रमली होती. महालाबाईला गेलेल्या राजांच्या मनात सईबाईंच्या बोलांनी दौड धरली होती. आता आमचा भरोसा नाही, भरोसा नाही. आणि कुठून तरी खोल दरीतून आवाज यावा तसा आवाज त्यांना ऐकू येऊ लागला. नेताजीराव अवती महादेव येसाजी कंक यांच्या संगती राजे रायगड चढू लागले. गडाच्या पाली दरवाजावर पालखीवर होताना नौबत दुडदुडली. तिच्या आवाजाने पद्मावती माचीवरच्या निशाणबाजदारांना आपोआप इशारात मिळाली. त्यांनी लगबगीने निशाण चौथऱ्यावर भगवा जरीपटक्याचा ध्वजदंड उभा केला. पालखीतून बसूनच राजांनी पद्मावती माचीवर आपली नजर रोखली. क्षणात त्यांना आभाळाच्या निशाण्यावर टाक्यावर डोलणारा जरीपटक्याचा लहान भगवा राजहंस दिसू लागला. गडमाथ्यावरचा फडफडणारा जरीपटका बघताना नेहमीच आपल्या छातीवरचा जामा काखेजवळ दाटतो असे राजांना वाटत आले होते. आताही त्यांनी तसेच वाटले. छातीजवळ उजव्या हाताची बोटे नेत त्यांनी गडमाचीवर डोलणाऱ्या भगवा राजहंसाला पालखीतूनच वंदन केले. गडावरच्या पद्मावती, संजीवनी व सुवेळा या तिन्ही माचांवरून गेले 8 दिवस नवनव्या आसामी वाहत होत्या. राजांनी थैलीस्वर झाडून साऱ्या खाशांना राजगडावर पेश होण्याची फरमाने दिली होती. कान्होजी जेथे, मोरोपंत पिंगळे, मानाजी भोसले, सोनोपंत दबीर, तानाजी मालुसरे, रघुनाथ बल्लाळत्रे, बाजी सर्जेकर, निळपंत आणि रामचंद्रपंत भोलकर, संभाजी गावची, सुभाजी इंगळे सारी मंडळी जरुरीने गड दाखल झाली होती आणि साऱ्यांना बोलावून धाडण्यात राजांचा काय पंचोपाय असावा याची खलबते करीत होती. राजांची पालखी पद्मावती माचीजवळ सदर महालासमोर ठाण झाली. राजांना साऱ्यांनी अदब मुजरे घातले. ते मुजरे आपलेसे करताना राजांनी उघड मुद्रा करून निघाले. दौडीत ठिकठिकाणी भेटणारी मंडळी आज इथं राजगडावर एका जमावाने दिसत होती. सर्वांसह माचीच्या सदर महालाकडे जात असताना राजांनी प्रमुख तटसर नौबत सिदोजी थोपट्यांना सदर दरबाराचा बेत सांगितला. वासुदेवपंत हनुमंतेंना मरापदाच्या साजाची सरपोस बंद तबके सिद्ध करण्याची सूचना दिली. श्री सांबांचे आणि पद्मावतीचे दर्शन घेऊन आलेले राजे सदर बैठकीवर सुखावले. सर्व मंडळींनी त्यांनी बसवण्यासाठी हाताची इशारा केली. सदर बसली. राजांनी पुजाराचे पेश केलेल्या पार्टीतील भवानी भंडारा चिमटीत घेऊन ती चिमट जगदंब जगदंब म्हणत सदरेसमोर उधळली. दुसऱ्या चिमटीने भंडारा कपाळावरच्या शिवगंधावर घेतला. चिमटीची दोन्ही बोटे आपल्या गळ्यातल्या टेकवली. भंडाऱ्याची भली थोरली परडी साऱ्या सदरभर फिरवली. मानकऱ्यांनी आपले मळवट भंडाऱ्याने भरून घेतले. राजांनी आपल्या मनाचा हेत खुला केला. एक तपापूर्वी रायरेश्वरावर आम्ही श्रींचे राज्यास आन भाकेने बांधील झालो. उमर कवळी असता, दिमतीला मूठभर आसामी असता आम्ही अगस्तीचा मनशा बोलून गेलो. आजवर श्रीसांब यश देणार थोर झाले. एकट्याने बांधू पाहता
राहणीचे सारे घरटे बांधणेही साध्य नच होय. येतो श्रींच्या गोमट्या राज्याची बाबत आमचे 2 हात कैसे नतीजा पाहावे. एक म्हणता 10 हात आमच्या पाठीशी आले. पोक्तांचे जाणते बोल आम्हास मार्गी लावते झाले. आऊसाहेबांचे मायेचे हात धीर दिलासा आणि डोळे आशीर्वाद देत आले. आज आम्हास याद येते ती आमच्या दादोजींची, बाजी पासरकरांची. क्षणभर राजांचा आवाज घोगरा झाला. तुम्ही साऱ्यांची अंगदीने कस्त केली म्हणून श्रींचे राज्याने अंग धरले. आज 40 गडकोटांवर जळीपटका चढला. 10,000 पाऊल लोक आणि तितुकाच गोढा लोकांचा जमाव जमला. आम्हा साऱ्यांची कदर करणे आहे म्हणून ही सदर आम्ही बोलवली. जैसी साध्य होय तैसी कदर आम्ही करतो आहोत. याहून तुमची चांगली कदर श्री आमचे हातून करवून घेणार हे समयी कोणास आमचे हातून गैरमतावरावत झालीस स्त्रीसाठी मन मोठे केले पाहिजे. आम्हास आपले लेकरू मानले पाहिजे. समस्तांनी लेकरास आसरा दिला पाहिजे. जंग मैदानावर कंठांची घाटी फुलवून हर हर महादेव गरजत गनिमावर तुटून पाडणाऱ्या शिवाजीराजांचेच हे दुसरे रूप होते. ते पाहून सदरेवरच्या बाराबांध्यातील रांगडी मने हेलावून गेली. राजे बैठकीवर उभे राहिले. तलवारीच्या पात्यासारखे त्यांचे रक्तजागते बाकदार सतेज नाक नजर खेचून घेत होते. राजांनी सदर बैठकीवर असलेल्या नेताजीराव पालकरांना अभिमानाने साथ घातली. नेताजीराव आमच्या सामने या. नेताजीराव राजांच्या सामने आले. कमरेत वाकून त्यांनी राजांना मुजरा घातला. कारभाऱ्यांनी हाती धरलेल्या तबकावरचा सरपोस दूर केला. तबकात रत्नजडित मुठीची म्यानबंद तलवार, तुरेवाली कंगणीदार भगवी पगडी, शुभ्र बाराबंदी आणि मानचोळणा होता. राजांनी तबकातील तलवार उचलली. तिच्या पासबंदीची गाठ नेताजीरावांच्या कमरेभोवती बांधीत तळपत्या डोळ्यांनी म्हणाले, सुभेदार नेताजी, आजपासून श्रींच्या राज्यांचे सरनौबत झाले. गाईवरलेले नेताजीराव राजांचे पाय शिवण्यासाठी वाकू लागले. झटकन त्यांचे खांदे आपल्या हातांनी थोपवीत राजांनी त्यांना वर घेतले. क्षणभर नेताजीरावांवर आपली सूर्यपीठ नजर जोडून राजांनी प्रेमभराने त्यांना मिठी मारली. निळो सोनदेवांना मजुमदारीची, आबाजी महादेवांना सुरणीशिशी वस्त्रे राजांनी अशीच बहाल केली. येसाजी कंकांना पायदळाची सरनौबत म्हणून रत्नजडित तलवार घातली. कुणाला तांदीचे तोडे, कुणाला कट्यार, कुणाला तलवार, अशा साऱ्यांच्या इमानी चाकरीची कदर राजांनी केली. स्वतःसाठी गुणवंत आणि भोवतीच्या मंडळींसाठी कुणपाखरी असा तो राजा होता. तो साऱ्यांची कदर करीत होता. पण सदरेवरच्या त्यांचा एक एक बोल ऐकूनच सारे धन्य झाले होते. त्याच्या एका बोलासाठी जान कुर्बान करण्याची सर्वांची कमरबंद तयारी होती. कदर दरबार सरला. राजगडाच्या कारभाऱ्यांनी बैठकीवर बसलेल्या राजांच्या हाती त्यांच्या मुद्रेचा नुसताच सुगड बनवलेला नवा सास दिला. राजांनी तो निखरायला सुरुवात केली. अशा अष्टकोनी मुद्रेवर उलट्या सांचेबाबत कोरीव अक्षरे होती. प्रतिपच्छंद्र लेखेव वर्धिनो वैष्णवंदिता शासूनो शिवशैसा मुद्रा भद्राय राजते. ती चंद्ररेखित मुद्रा पाहताना राजांना सईबाईची याद आली. त्यांनी नवे मुजुमदार निळू सोनदेव यांना बैठकीजवळ बोलावून घेतले. दमगीर झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले, मुजुमदार, आमच्या काबिल्याकडे कापूरफळाच्या गाड्यांची धाराव आहे. तिला सालीना 26 होऊन तैनात जोडून द्या. जातीनिशी तुम्ही ते होऊन पावे ते करीत चला. सदर उठली. राजे बैठकीहून उठले आणि महालात गेले. आपल्या फर्जंद शंभूला दुधाई जोडून द्यावी लागली. त्या दुधाईला तैनात जोडून द्यावी लागली. या बाबींचा सल राजांच्या मनाला लागून राहिला. आता शंभूबाळ एक एक पाव टाकीत चालू लागले होते. जिजाबाईंनी त्यांच्या उस्तावणीसाठी फलटणला हारकारा धाडून बजाजी निंबाळकरांना निरोप दिला. बजाजी शेवटपट्टणात आले. शंभूबाळांचे ते मामा होते. बळजबरीने मुसलमान केलेल्या बजाजींना राजांनी पुन्हा शास्त्रपूत हिंदू करून घेतले होते. निंबाळकरांच्या महाची या मुलाला सईबाईची सकू ही थोरली मुलगी देऊन राजांनी त्यांना समाजात ठाव दिला होता. खूप लहान असल्यामुळे अजून माहेरीच आख होती. भाच्याचे उष्टावण आणि सुनेचे दर्शन या दोन्ही हेतूंनी बजाजी शिवापट्टणात दाखल झाले. ज्योतिषीकडून जिजाईंनी
चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढला. त्या दिवशी चंदनी पाटावर बसून बजाजींनी शंभूबाळांना आपल्या उजव्या मांडीवर घेतले. शेजारी जिजाबाई, सईबाई, धाराऊ आणि सारावरांनी बसावता. हातातील अंगठी काढून बजाजींनी चांदीच्या वाटेतील खिरीत ती बुडवली आणि त्या अंगठीने आपल्या भाच्याला खीर चाटवली. शंभूबाळांना सईबाईच्या हाती देऊन पाटावर ते उठले. ती खीर माखली अंगठी पाटावर मामाच्या भाच्याच्या उष्टावणीची भेट म्हणून ठेवली. शंभूबाळ आता खाते झाले. इथे बाकीचा हिसाबच नाही असे राजांच्या आणि सईबाईंच्या हयातीचे भोवरे एकमेकांबरोबर आजवर फिरले होते. आता सईबाईचा भोवरा तेलकंडायला लागला होता. त्यांच्या पायातील भिंगरी सरत असल्यागत झाली. सईबाईंची तब्येत सुधारेना म्हणून राजांनी जिजाऊंच्या मसलतीने त्यांना हवाफेऱ्यासाठी प्रतापगडावर हलवायचे ठरवले. संगती खाशा जिजाबाई जाणार होत्या. शंभूबाळ आता 1.5 वर्षाचे झाले होते. बोबड्या बोलात बोलू लागले होते. वाडाभर धावत होते. धाराऊचा त्यांना लढा लागला. तिचे ते कोणबाऊ शब्द त्यांनी मावळी लगबीसोबत उचलले. राजांना ते आबा म्हणू लागले. सईबाईंना माम आणि जिजाऊ म्हणत बिलगू लागले. राजांच्या आज्ञाबुवाचे गुडघेखाली आलेल्या हातांचे पोट पकडून पुढे पुढे धावताना राजांना ओढ देऊ लागले. शंभूबाळ हे राजांच्या विसाव्याचे खोटेखानी ठाणे झाले. ते डोळ्यांआड होऊ नयेत असे राजांना वाटू लागले. पण सईबाईंना हलवण्याचा बेत ठरताच शंभूबाळाला पाठवणे भाग होते. एके दिवशी कबिलाचे मेने तयार झाले. राजगडावरून राजे शिवपट्टणाच्या महालात आले. देवदर्शन घेतलेल्या जिजाबाई, सईबाई, धाराऊ, शंभूबाळ आणि मुलींना घेऊन महालाबाहेर पडू लागले. राजांनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. आम्ही सांगती आहोत, चिंता कराय कारण नाही. जिजाबाईंनी राजांना धीर दिला. राजांनी धाराऊचे बोट पकडलेल्या शंभूबाळांच्या काखेत हात घालून त्यांना वर उचलून घेतले. त्यांच्या शिवगंध रेखाटलेल्या सतेज कपाळावर आपले ओठ टेकवले. त्यांच्या चमुकल्या आणि निर्भीड डोळ्यात आपले डोळे घालून त्यांना हसते विचारले, शंभूबाळ, चालत चालत प्रतापगड चढाल? हा आबा, मी पळत पळत चढू. शंभूबाळ डोळे मोठे करून बोलले. राजांनी त्यांची पाठ ठोपटली. त्यांना खाली उतरवले. त्यांना आपल्याजवळ ओढून त्यांची हनुवटी वर उचलीत जिजाबाई बोलले, गंगेच्या शांत विशाल पात्राने बिलगत्या खळाळ ओढ्याला बोलाव्या तसा बाळ शंभू. आबांच्या पायावर डोई ठेवायची ना? बाळराजांनी होकाराची मान डोलावली. जिजाबाईंनी सोडून राजांच्या पायाजवळील फरजंदीवर आपले चिमुकले गुडघे आणि हात टेकवून वरच्या आकाशा एवढ्या उंच आबांकडे पाहत ते म्हणाले, आबा, आम्ही मुजला कलतो. जय भवानी. आणि शंभूबाळांनी आपल्या कपाळावरचे शिवगंध राजांच्या पायाच्या सडक बोटांवर टकविले. त्या स्पर्शाने राजांचे क्षणभर डोळे मिटले गेले. काबिला मेन्या बसला. भोयांनी भोयपट सावरीत मेने उचलले. राजे काबिल्याबरोबर 4 पावले चालते गेले. मग जकळबंद पावलांनी खेळलेले राजे एकटक नजरेने दूर जाणाऱ्या मेन्यांकडे पाहत राहिले. शंभूबाळांचे बोबडे बोल आठवताना ते स्वतःला म्हणत होते, केवढा अजान आणि लाघवी पोर. तो मासाहेबांना बिलगून उभा राहिलेला पाहताना आमचे असणे आम्हीच हरवून गेलो आहोत असे आम्हास वाटते. जावडी खोऱ्यातील प्रतापगड नजर टप्प्यात आला. गडाच्या पायऱ्या चढताना हातातील थोपे टेकीत भोयांनी मेने सुकावले. गडाच्या तटबांधकामात दर्शन दिलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे स्थान आले. मोरपंतांनी मग त्या शिवलिंगावर आता डौलदार घुमटी उभारली होती. त्या घुमटीवर एक जाईचा वेल चौलक पसरला होता. जिजाबाई आणि सईबाई मेन उतार झाल्या. शंभूबाळांना घेऊन धाराऊ उतरली. सारेजण दर्शनासाठी घुमटीत गेली. सईबाईंनी त्या शंभू समोर आपल्या शंभूला माथा टेकायला सांगितले. शिवलिंगाचे दर्शन घेताना सईबाईंचे डोळे क्षणभर मिटले गेले. शब्द नसलेल्या ज्या भाषेत हिंदू कुलश्री देवमूर्तीशी बोलते त्या भाषेत त्या बोलल्या. आमच्या स्वारींना उदंड आयुष्य यश दे. आमच्या बाळराजांना जप. भारावलेले डोळे उघडून समोरच्या शिवलिंगावरचे एक त्रिदळी बिल्वपत्र उचलून ते मळवून भरल्या कपाळाला लावताना कसा कुणास ठाऊक एक मजेदार विचार त्यांच्या मनात ठोकावला.
हे त्रिदळ म्हणजे शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती असे खुणेचे तर नसेल. गड माथ्यावर येताना सईबाईंनी फार बरे वाटले. हा गड पाहताना त्यांना आवडला. चौथरपा निळसर हिरवागार मुलूक आणि त्यांना विरगलेले पिवळे ऊन डोळासुख देणारे होते. सामोरे येण्यासाठी आलेल्या मोरोपंत पेशवे आणि आर्यनजी यादव यांनी जिजाबाई आणि सईबाईंना अदब मुजरे घातले. प्रतापगडावर येणाऱ्या सईबाई ह्या भोसले कुलीच्या पहिल्याच लेकूरवाड्या राजश्री होत्या. मोरोपंतांनी त्यांच्यासाठी त्यांच्यावरून सुवासिनींकडून मोहरांचा सत्कार उतरवून घेतला. सासवडच्या हरबट ज्योतिषांचा चालता बोलता प्रतापी रुद्रशंभू बाळ प्रतापगडावर दाखल झाला. हवेसाठी कधी कधी सईबाई धाराऊ शंभूबाळांना घेऊन तटावरून फेरफटका करी. गडाभोवती घनदाट गजपणाची हिरवी झाडे बघताना सईबाईंना जाणवून जाई केवढी औषधी वनस्पती या झाडोकोपऱ्यात लपल्या असतील. आम्हास मात्र एकही गुणकारी लावत नाही. माणूस भरल्या समुद्रात असतं, पण तसंच तहानलेल्या समयास एक थेंब सुद्धा हाताशी येत नाही. तशीच ही गत. आताच्या सईबाईंचे मन कुठल्याच एका बाबींवर स्थिरावले नव्हते. गडमाथ्यावरच्या आभाळात तरंगणाऱ्या पाकोळीने कारण नसता दिशा बदलू फिरकी घ्यावी तशी त्यांच्या मनाची गती झाली होती. जवळजवळ येणारे काहीतरी ते सुचवू पाहत होते. दूर दूर जाणारे काहीतरी घट्ट पकडून ठेवण्याची यत्न करीत होते. धारव आणि शंभूबाळा मात्र आता एकमेकांत रमले. शंभूबाळांना घेऊन गडावरच्या देवळावरच्या घुमटीत घंटा वाजवून दाखविणे ही तर धारवांची रोजची एक कामगिरीच झाली होती. कधी कधी गाडराजे हात उंचावून आपणच घंटा वाजवण्याचा हट्ट घेत. कितीतरी वेळ मग शंभूबाळ घंटानादातच रमून जात. हिवाळा हटला. रंगीत रानफुलांनी आपले तुरे वर काढले. वैद्यांकडून तऱ्हेतऱ्हेच्या मात्रा जिजाऊ सईबाईंना देत होत्या. उगवलेल्या मात्रा कणाकणाने झिजत होत्या. सईबाईजी तशाच झिजत चालल्या. क्षणभर शंभूबाळांना उचलून घेतले आणि त्यांचे हात भरून येऊ लागले. उन्हाळ्याच्या कोरड्या हवेने सईबाईंना थोडे बरे वाटले, पण अंग काही धरले नाही. गडावरची होळी उदासपणे पेटून विझली. मोरोपंत, अर्जोजी, वैद्य, जिजाबाई साऱ्यांना सईबाईंचे डोळे देखील विझणारे अंग पाहून उरात सलू लागले. जिजाबाईंनी व्रत वैकल्ये उपवास सुरू केले. अंगारे धुपारे लिंबलोण सारे सईबाईंच्या पुढे हरत होते. उन्हाळा सरत आला. वाळीवाचे ढग एक दोन वेळा आभाळाच्या पाठीवर आपले कडकडणारे कोरडे ओढून त्यांच्या डोळ्यातून पाणी काढून घेतले. मृग जवळ आला. आभाळाचा ऊन दाटून आला. पावसाच्या सरींची पहिली टिपरी प्रतापगडावर तडतडली. गडवाऱ्यांचे गारठा कवटाळला. घोंगावत त्याने झाडांच्या पानभऱ्या फांद्यांना उलटपालट करून टाकले. त्या वाऱ्याच्या थंडगार बोचऱ्या दौडी अंगावर उतरताच सईबाईंच्या तुबड्या कायेवर सरसटून काटा तरारला. त्यांनी अंथरूण धरले. राजगडाकडे राजांना खबर पोच झाली.